नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंगच्या ई क्लासरूममध्ये स्वागत आहे. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये आपण मागच्या लेक्चरपासून भाग विक्री हे आपलं नवीन प्रकरण सुरू केलेलं आहे आणि याच्या आधीच्या बऱ्याचशा लेक्चर्समध्ये आपण कंपनी, भाग भांडवल, भांडवल उभारणी, त्याचे स्रोत याबद्दल विविध आणि तपशीलवार माहिती घेतलेली आहे. आता या भागामध्ये परत आपण भाग विक्री संदर्भात माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये भाग म्हणजे काय आपण मागच्याच तासात पाहिलेलं आहे की भाग म्हणजे काय, तर कंपनी जी आहे याचे एकूण भाग भांडवल जे आहे त्याच्या पैकी एक छोटासा हिस्सा, म्हणजे भांडवलापैकी एक छोटासा हिस्सा, त्याला आपण म्हणतो भाग. परत आपण पाहिलं की कंपनी भागामध्ये विविध प्रकारचे भाग विक्री करत असते. त्यामध्ये समहक्क भाग असेल किंवा अग्रहक्क भाग असेल आणि कर्जाऊ भांडवल देखील त्या माध्यमातून कंपनी आपले भांडवल उभारत असते. त्यामध्ये असेल कर्ज असेल, बँकेचे कर्ज रोखे असतील, ठेवी आहेत, गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या प्रकारचे योजना आहेत, सबसिडीज आहेत. अशा प्रकारे कंपनी आपले जे काही भांडवल आहे ते उभारत असते. आता याच्यामध्ये आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. आपण मागच्या तासात पाहिलं की कंपनी सार्वजनिक रित्या म्हणजे जनतेचं आवाहन करून आपले भाग विक्री करते आणि त्याचबरोबर कंपनी अशा काही योजना तयार करते की ज्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना भाग धारण करता येते. मग अशा प्रकारच्या काही योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप केले जातात. ते आपण काही प्रकार इथं पाहणार आहोत. ESOS, ESPS, SARS आणि स्वेट म्हणजे सामान्य भाग. या माध्यमातून किंवा या प्रकारे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भाग वाटप करते. मग चला तर आपण यातला पहिला प्रकार पाहूया, तो म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. त्यालाच आपण ESOS असं म्हणतो. आता यामध्ये कंपनी म्हणजे मुख्य कंपनी आणि दुय्यम कंपनी यांचे कायम कर्मचारी म्हणजे परमनंट एम्प्लॉई, त्याचबरोबर आता इथं बघा कर्मचारी म्हणजे कोण कोण आले, तर संचालक आणि अधिकारी यांचा सुद्धा त्याच्यात समावेश होतो. यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार इथं प्राप्त होतात. आता ही योजना जी आहे ही कशासाठी बरं राबवते कंपनी? आपल्या कर्मचाऱ्यांना भाग कशासाठी देते, तर कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनामध्ये समाविष्ट करून घेणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, कर्मचाऱ्यांना कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करणे, म्हणजेच काय, कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतील. यासाठी ही जी योजना आहे ही कंपनीमध्ये राबवली जाते, कर्मचारी भाग विकल्प योजना. आता त्या योजनेच्या काही तरतुदी आहेत त्या आपण इथं पाहूया. एक नंबर अ, कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष म्हणजे थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करत असते. आता थेट म्हणजे कर्मचाऱ्यांना डायरेक्ट विक्री करू शकते किंवा एखाद्या कल्याण संस्थेद्वारे ती भाग वाटप करू शकते. त्यानंतर वाटप केलेल्या भागांचे मूल्य बाजार मूल्यामध्ये कमी असते. आता हे जे भाग असतात याचे मूल्य इतर भागांच्या तुलनेने कमी असते, कारण कर्मचाऱ्यांना ते घेता आले पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. प्रत्यायोजन कालावधी म्हणजे भाग धारण करण्याचा कालावधी 1 वर्षाचा असतो सर्वसामान्यपणे, आणि या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये किंवा कालावधीमध्ये ते भाग त्याग करू शकत नाहीत किंवा ट्रान्सफर किंवा हस्तांतर करू शकत नाही.
मग त्याचबरोबर सामान्यतः कंपनी तिचे किमान धारण कालावधी निश्चित करते आणि ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही तो आपण कालावधी 1 वर्षाचा आहे, आत्ताच पाहिलंय. त्याचबरोबर जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करीत नाही तोपर्यंत त्यांना लाभांश आणि मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे ज्यावेळेस भाग खरोखर धारण केले जातात त्यावेळेस त्यांना हे भागावरचे अधिकार इथं प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर या प्रकारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला सभासदांचा विशेष ठराव सभासदांच्या सभेमध्ये म्हणजेच भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावे लागते. आता या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर होऊ शकत नाहीत, म्हणजे कर्मचारी ते भाग हस्तांतर करू शकत नाहीत किंवा गहाण आणि तारण ठेवू शकत नाहीत. म्हणजे ते भाग त्यांच्या स्वतःकडेच राहिले पाहिजे, मालकी हक्क ही त्यांच्या स्वतःकडेच राहिली पाहिजे. त्यानंतर कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. म्हणजेच काय, इथं एक स्थापना करावी लागते आणि त्या स्थापनेच्या माध्यमातून हे जे कर्मचारी भाग योजना आहे ही राबवली जाते. कंपनीला सेबी यांच्या तरतुदीचे पालन इथं करावे लागते. आता भाग विक्री संदर्भात ज्या काही सेबीच्या तरतुदी आहेत त्या इथं कंपनीला लागू होणार आहेत. दुसरी योजना आपण पाहू कर्मचारीच्या संदर्भात, ती म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना, त्याला म्हणतो आपण ESPS. आता या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते आणि या भागांचे जे पैसे ते रोख स्वरूपात न घेता कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून त्याची कपात करत असते किंवा वजावट करत असते. आता ही अतिशय चांगली योजना आहे, कारण कंपनी कर्मचाऱ्यांना इथे रोख स्वरूपात पैसा द्यावा लागणार नाहीये. इथं कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातनं वजावट होणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याची काही अडचण निर्माण होऊ शकत नाही. आणि ही योजना पुढच्या तारखेला जी आहे ती त्यांना तारीख दिली जाते आणि त्या तारखेला ते भाग इश्यू केले जातात. आता त्याच्यामध्ये काही तरतुदी आपल्याला पाहू शकता आपण, काही तरतुदी सुद्धा आहेत, म्हणजे त्या तरतुदी कंपनीला बांधील असतात. कर्मचारी त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागाची विक्री करता येते. आता कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी असतात, आपल्याला माहिती आहे, त्या श्रेणीनुसार त्यांना भागाची विक्री केली जाते. या योजनेद्वारे वाटप केलेले भाग जे आहेत हे ताबडतोब सूचीबद्ध केले पाहिजे. सूचीबद्ध म्हणजे काय, या जे आपले भाग एक्सचेंजेस आहेत, स्टॉक एक्सचेंज, त्याच्यामध्ये ते सूचीबद्ध म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन तिथं झालं असलं पाहिजे. लिस्टिंग म्हणतो आपण त्याला, लिस्टिंग ऑफ शेअर, म्हणजे सूचीबद्ध त्या केलेल्या असल्या पाहिजे. त्यानंतर या योजनेअंतर्गत सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर धारण कालावधी मात्र भाग वाटापासून किमान 1 वर्षाचा असतो. धारण कालावधी म्हणजे काय, या कालावधीमध्ये कर्मचारी या भागांची त्याग करू शकत नाहीत, म्हणजेच विक्री करू शकत नाही किंवा हस्तांतर करू शकत नाही. त्यानंतर कंपनीने सेबी म्हणजेच भाग आधारित कर्मचारी कायदे 2014 या तरतुदी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. ज्या काही तरतुदी असतील त्या पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. त्यानंतर कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे या संदर्भात मंजुरी घेतली गेली पाहिजे. म्हणजे भागधारकांची जी सभा आहे त्याच्यामध्ये या योजनेसाठी विशेष ठरावाद्वारे मंजुरी मिळाली पाहिजे. त्यानंतर आपली तिसरी योजना आहे कर्मचारी भाग योजनेमध्ये भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम, SARS. आता या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्य काळामध्ये वाढीव किंमत मिळण्याचा हक्क दिलेला असतो आणि भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कर्मचाऱ्यांना
ती वृद्धी झाली पाहिजे आणि अशा वृद्धी होणाऱ्याच योजनेमधले जे काही भाग असतील हे कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्या वृद्धी किंमत जी आहे, वाढीव किंमत, त्या वाढीव किंमत जी आहे म्हणजेच तो फायदा जो आहे हा कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात, तो समहक्क भागांच्या स्वरूपात इथं दिला जातो. आता ही योजना जी आहे ही बोनसच्या बदलात दिली जाणारी पद्धत आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून रोख रक्कम न देता अशी जी भागाची पद्धत आहे, भाग किंमत वृद्धी योजना यांच्या मार्फत, या योजनेअंतर्गत त्यांना तिथे भाग दिले जातात. आता यामध्ये किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी म्हणजेच वेस्टिंग पिरियड हा असणार आहे आणि त्यामध्ये भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव इथं मंजूर झाला पाहिजे, मंजूर केला असला पाहिजे. त्यानंतरची पुढची योजना आहे ती म्हणजे स्वेट म्हणजे सामान्य भाग योजना, स्वेट इक्विटी शेअर्स. आता इथं मित्रांनो, कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना व संचालकांना पैशाऐवजी म्हणजे मोबदला म्हणून पैशाऐवजी सवलतीच्या दरात भाग वाटप करते. आता कधी कधी काय होतं, कंपनीने कर्मचाऱ्यांनी समजा काही एक्स्ट्रा वर्क केलेलं आहे, ओव्हर टाइम केलेला आहे किंवा काही जादा काम केलेलं आहे किंवा चांगलं काम केलेलं आहे, त्यांना पैशाच्या स्वरूपात त्याचा मोबदला न देता भागांच्या स्वरूपात त्यांना तो मोबदला दिला जातो. त्याला आपण म्हणू स्वेट किंवा सामान्य भाग योजना. आणि कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन हे भाग त्यांना दिले जातात. म्हणजे त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे नफा वाढलाय आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना ही योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गत इथं भाग दिले जातात. आता समहक्क भागाप्रमाणे स्वेट भागांना अधिकार असतात. समहक्क भागांना काय काय अधिकार असतात ते आपल्याला माहित आहे आणि तेच अधिकार या भागधारकांना इथे दिलेले असतात. मात्र किमान धारण कालावधी जो आहे हा 3 वर्षाचा आहे. इथं बघा, तो कालावधी आहे, किमान धारण कालावधी आहे हा इथं वाढलेला दिसतो आपल्याला. मागच्या आपण काही भागा योजनांमध्ये तो 1च वर्ष पाहिलेला आहे, इथं मात्र तो आपल्याला वाढताना दिसतोय. आणि हा जो ही जी योजना आहे त्याच्या अंतर्गत 3 वर्ष हा कालावधी, धारण कालावधी असणार आहे. म्हणजेच या कालावधीत हस्तांतर करता येणार नाही किंवा विक्रीही करता येणार नाही. इतर योजनांसारखेच या योजनेची देखील जे काही ठराव आहे, विशेष ठरावाने भागधारकांच्या सभेमध्ये मंजुरी किंवा मान्यता याला मिळाली पाहिजे. मित्रांनो, याच्या आधी आपण कर्मचाऱ्याच्या संदर्भात जे काही योजना आहेत, कर्मचाऱ्यांना भाग वाटप करण्यासंदर्भात योजना, त्या आपण पाहिल्या. कधी कधी काय होतं, कंपनी खाजगीरित्या आपले भांडवल भाग जे आहे याची विक्री करते. या आधी आपण पाहिले सर्वसामान्य जनतेस सार्वजनिकरित्या भागाची विक्री केली जाते. त्यानंतर आपण पाहिले की कर्मचाऱ्यांना म्हणजेच कर्मचारी असतील, संचालक असतील, अधिकारी असतील, विविध योजनेच्या अंतर्गत त्यांना भाग विक्री केली जाते. आता इथं आपण पाहणार आहोत, कंपनी कधी कधी खाजगीरित्या देखील आपले भाग विक्री करू शकते. कशा प्रकारे आपण ते पाहू, खाजगीरित्या भाग विक्री. आता जेव्हा कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला, आता तो समूह आपण म्हटलंय तिथं काही मर्यादा दिलेली आहे, 200 व्यक्तींपर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते. प्रतिभूती म्हणजे भाग घेण्यासाठी आवाहन करते खाजगीरित्या, त्यालाच आपण खाजगीरित्या वाटप असे म्हणतो. वेगळ्या शब्दात तिथे सांगायचं असेल तर कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना इथं भाग आपले विक्री करत असते. मग त्या ठराविक व्यक्ती म्हणजे कोण असू शकते ते बघू आपण. कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तींची निवड करते. आता ते कोण असू शकतात बघा, म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी असू शकतात. त्यानंतर कंपनीला खाजगीरित्या वाटपाच्या वेळी सोबत ऑफर लेटर म्हणजेच अर्ज पाठवावा लागतो. कंपनीचं एक ऑफर लेटर असतं म्हणजेच अर्ज,
तो संबंधित व्यक्तीला, जो खाजगी व्यक्ती आहे त्याला ते पाठवलं जातं आणि त्यांनी ते भरून कंपनीकडे पाठवायचं असतं. आता हे भाग जे आहेत हे अंशतः दत्त म्हणजेच पार्टली पेड, त्याचे अर्धेच पैसे भरलेले असतील, किंवा पूर्ण दत्त म्हणजे फुल्ली पेड म्हणजे पूर्ण त्याची रक्कम भरलेली असू शकतात. आणि याची रक्कम जी आहे ती धनादेशाद्वारे किंवा डीडीद्वारे ही रोखी दिली जाते. मात्र याची रक्कम जी आहे ही रोखीने देता येत नाही, म्हणजे रोखीने हे भाग जे आहेत हे खरेदी करता येत नाही. अशा प्रकारे कंपनी काय करते, खाजगीरित्या आपल्या भागांची इथं विक्री करत असते. आता बघा, खाजगीरित्या भाग वाटप अर्जदारास भाग त्याग करण्याचा हक्क नसतो, म्हणजे त्याला भाग त्याग करता येत नाही. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव इथं मंजूर करावा लागतो. आपण ज्या याच्या आधी योजना पाहिल्यात त्यामध्ये देखील आपल्याला हे दिसलंय की कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव इथं मंजूर करावा लागत आहे. त्यानंतर कंपनी खाजगीरित्या वाटप जे करते भागांची, त्या कशा प्रकारे करतात, इथं आपल्याला दोन प्रकार दिसत आहेत. याच्यामध्ये हक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क पद्धतीने वाटप हे आपल्याला इथं दिसतं. चला तर पाहूया दोन प्रकार कसे आहेत. अग्रहक्क पद्धतीने वाटप आपण पाहूया. हक्क भाग म्हणजे आपण जे पाहतोय त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट समूहाला प्राधान्य देणे किंवा त्यांचा पहिला हक्क तिथं भाग घेण्यासाठी इथं असते. त्यानंतर अग्रहक्क पद्धतीने जे वाटप आहे ते काय आहे, विशिष्ट समूहाला प्रेफरन्शियल बेसिस म्हणजे प्राधान्याने तिथं प्राधान्य दिलं जातं. कंपनीची विशिष्ट प्रतिभूती म्हणजेच भाग वाटप केले जाते. म्हणजेच कुठले भाग असतील, समहक्क भाग किंवा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समहक्क भागामध्ये रूपांतरित करू शकतात, अशा वाटपाला आपण अग्रहक्क पद्धतीने वाटप असे इथं म्हणणार आहोत. आता इथं म्हणजे काय आहे, अग्रहक्क पद्धतीने म्हणजे अग्रहक्क या नावातच आपल्याला त्याचा अर्थ समजतो, म्हणजे प्रेफरन्स, आधी अधिकार देणे. मग एखाद्या विशिष्ट समूहाला तिथं प्राधान्य दिले जातं ते भाग विक्री करण्यासाठी या पद्धतीमध्ये. आता सर्वसामान्यपणे कंपनी आपल्या प्रवर्तकांना किंवा विद्यमान भागधारकांना किंवा कर्मचाऱ्यांना किंवा काही साहसी भांडवल गुंतवणूकदार असतील, व्हेंचर कॅपिटलिस्ट इत्यादींना अग्रहक्क पद्धतीने इथं भाग विक्री केली जाते. आता हे जे भाग आहेत हे पूर्ण फेड असतात, म्हणजे पार्टली पेड नसतात तर फुल्ली पेड असतात. त्याची रक्कम जी आहे भागांची ही पूर्ण भरावी लागते व त्याची रक्कम रोख द्यावी लागते. आता मागं आपण मागच्या योजनेमध्ये पाहिले की ती रोख देता येत नाही, पण या योजनेमध्ये रोख भरता येते. या भागांना मतदानाचे सुद्धा हक्क दिलेले असतात आणि भागधारकांच्या विशेष ठरावाच्या मंजुरीने म्हणजेच भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये इथं विशेष ठराव मंजूर केला जातो आणि त्यावेळेसच अग्रहक्क भाग या पद्धतीने भागांची विक्री केली जाते. आता इथं आपल्याला अधिक माहितीसाठी आपण तुम्हाला दोन इथं फरक दाखवलेला आहे, खाजगीरित्या वाटप आणि त्याच्यामध्ये अग्रहक्क पद्धतीने वाटप. मग काय फरक आहे, खाजगीरित्या आपण ज्यावेळेस वाटप करतो तिथं कमाल 200 निवडक व्यक्ती समूहांना प्रतिभूतीची वाटप केली जाते, म्हणजे तिथं काही मर्यादा आहे व्यक्तींना 200. इथं अग्रहक्क पद्धतीने काय, समहक्क भाग किंवा समहक्क भागात परिवर्तनीय होणाऱ्या प्रतिभूतीचे निवडक व्यक्तींना किंवा व्यक्ती समूहांना अग्रहक्क पद्धतीने वाटप केले जाते. इथं मर्यादा दिली नसली तरी निवडक म्हटलेला आहे, म्हणजे ठराविकच व्यक्ती, स्पेसिफिक व्यक्ती जे आहेत त्यांनाच इथं अग्रहक्क पद्धतीने वाटप केले जाते. ते कोण आहेत आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. त्यानंतर खाजगीरित्या वाटप केले जाणारे भाग जे आहेत हे पूर्ण पेड असतात किंवा अंशतः पेड असतात, म्हणजे पार्टली पेड किंवा फुल्ली पेड. अर्धे पैसे भरलेले असू शकतात किंवा पूर्ण पैसे इथं भरलेले असू शकतात. मात्र अग्रहक्क पद्धतीने वाटप केले जाणारे भाग जे आहे हे पूर्ण पेड असतात. आता याच्यामध्ये पार्टली पेड जी आहे ही रक्कम चालत नाही, अर्धी भरलेली रक्कम चालत नाही, तर
तर पूर्ण इथं रक्कम भरावी लागते. तिसरा फरक काय आहे तर तो आहे खाजगीरित्या वाटप पत्र जे आहे, प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफर लेटर पाठवून भाग वाटप केले जाते. आता खाजगीरित्या आपल्याला वाटप करायचं असेल, आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की एक ऑफर लेटर म्हणजे कंपनी आपला अर्ज तिथे पाठवत असते, तो अर्ज भरून कंपनीकडे जमा केल्यानंतर अशी विक्री होत असते. मात्र अग्रहक्क पद्धतीच्या वाटपामध्ये असे कुठलेही पत्र पाठवले जात नाही. म्हणजे याची जी काही डायरेक्ट वाटप आहे ही डायरेक्ट होत असते. अग्रहक्क पद्धतीने डायरेक्ट त्या व्यक्तीला ती विक्री केली जाते. आणि भागाची प्रतिभूती किंवा पुनर्खरेदी त्या आधी मित्रांनो आपण इथं जे जे पाहिलंय त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची योजना आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्यानंतर कंपनी भाग विक्री करताना सार्वजनिकरित्या करते, जनतेचं आवाहन करून कर्मचाऱ्यांना देत असते. कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या योजना पाहिल्या, त्याच्या तरतुदी पाहिल्या. त्याचबरोबर कंपनी खाजगीरित्याही भागांचे वाटप करत असते. त्यामध्ये आपण हक्क भाग, खाजगीरित्या वाटप आणि अग्रहक्क पद्धतीने जे काही वाटप आहे ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्याच्या योजनाही आपण इथं पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण यापुढेही भाग विक्री संदर्भात अजून जास्त माहिती इथं पाहणार आहोत. यासाठी आपल्याला अजून पुढचे लेक्चर सुद्धा घ्यावे लागणार आहेत. आणि यामध्ये भाग विक्रीमध्ये आपण आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला महत्वाची वाटते की भाग जे आहेत हे कंपनीचा प्राथमिक स्रोत आहे. समहक्क भाग आहेत आणि अग्रहक्क भाग. भागाच्या माध्यमातून कंपनीला प्राथमिक स्तरावर आपले भांडवल उभारावे लागते आणि त्यामुळे भाग हा अत्यंत महत्वाचा पार्ट किंवा भाग म्हणू आपण कंपनीचा आहे. कारण भागधारक जे आहेत हे कंपनीचे मालक असतात आणि म्हणून भाग हा आपल्यासाठी महत्वाचा स्रोत आहे. आणि पुढील भागांसंदर्भात किंवा भागांच्या विक्री संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत स्टे सेफ.